सकाळी ना मस्त अशी पालकची धिरडी बनवली होती. म्हटलं बसून याचा मस्त असा एन्जॉय करूया. पण झालं असं की एवढी जास्त भूक लागली होती, मग भूक काही सहन झाली नाही. म्हटलं पटकन असा एक धिरडा हातात घेतला आणि उभं राहूनच ना धिरडे बनवता बनवता त्याचा एन्जॉय केला होता. धिरडे तर खूपच मस्त झाली होती आणि टेस्टीसुद्धा झाली होती. संध्याकाळच्या वेळी गेली होती मम्मीकडे आणि ना चहासुद्धा घेऊन गेली होती मी. पण झालं असं, हा चहा बघून ना मला काही मोह आवरला नाही, म्हणून मी सुद्धा चहा घेतला. बाहेर येऊन बघते तर अंधारच झालेला होता. कारण ना गणूला बाळाचा खाऊ संपण्या अगोदर म्हटलं ना त्याला हा खाऊ घेऊन जाऊया, नाहीतर ऐन वेळेवरनं माझीच फजिती व्हायची. सध्या तरी आता हे काम ना माझ्याकडे आलेलं आहे आणि म्हणून मग एक्स्ट्रा हे सुद्धा नेऊन ठेवलं होतं. घरी आले तर मम्मीने ना मस्त असा ना आंबा चिरायला सांगितला होता. आता मागच्या वेळी जसा आंबा पिळून खाल्ला आणि आंब्याकडनं मला धोका मिळाला ना, म्हटलं हा धोका न टाळण्यासाठी आपण आंबा चिरून खाल्लेला आपल्याला परवडेल, म्हणून आंबा मस्त असा चिरून घेतला आणि त्याचा एन्जॉय केला. आता आंबा वगैरे खाऊन झाला होता, म्हटलं आता चला स्वयंपाकसुद्धा करून घेऊया. मम्मीला एक दिवस आपल्याकडून सुट्टी मिळेल आणि तिला थोडासा आरामसुद्धा मिळेल या स्वयंपाकातनं. म्हणून मम्मीने ना मला येण्या अगोदरच ना भाजी आणून ठेवलेली होती, तर ती स्वच्छ धुवून वगैरे ना तिला शिजत घालायला ठेवलं होतं. आता ती भाजी होईपर्यंत म्हटलं आपण पटकन अशा पोळ्या टाकून घ्याव्या आणि ना तवा गरम आहे तोवर आपला मसालासुद्धा भाजून घेता येतो. सध्या तरी ना गॅसची एवढी सगळी प्रॉब्लेम चालू आहे ना, मग ह्या अशा छोट्या छोट्या टिप्स वापरूनच ना गॅसची थोडीफार बचतसुद्धा होईल. मग आता भाजी वगैरे शिजती आहे तोवर मसालासुद्धा भाजून घेतला आणि पोळ्यासुद्धा झाल्या होत्या. तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने भाजी करत असता का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझी भाजी करण्याची पद्धत तुम्हाला आवडते की नाही ते सुद्धा सांगा. भेटू अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय.